दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे? मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळे म्हणजे इकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेऊन उभी आहे. त्यांची राजकीय विषयावर म्हणतो, ते आम्ही बघू ना. आक्षेप नाही, पण राजकीय आम्ही विषयावर आम्ही आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आलेलो आहोत. त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना. त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, मराठी माणूस, महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे. वेगळा विषय काय याच्यामध्ये आहे? शरद पवार असतील, माननीय शरद पवारजी असतील, किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ असतील, या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांची या संदर्भात समान आहे. आम्ही सगळे एकत्रच आलो होतो त्यासाठी ना. त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत.